आणि या बॅटरला रोखण्याची जबाबदारी ऋषेश्वर बुद्दल संघाकडून पाहायचं आहे। वैयक्तिक दुसरं, संघाच्या वतीनं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोहगरचा टायगर कुंदन रोहिलकर। तर दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळेल यश मिरजुळकर, चांगला चला सागरपुत्र असगोली आणि जय भैरी पहिल्या चेंडूवरती अपील उचलून धरले, परंतु नक्कीच एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल। यशच्या खात्यामध्ये ही एक धाव जोडली जाते। एका धावेने धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 36। यश खेळतोय वैयक्तिक 2 चेंडूंवरती 3 धावा, तर मयुरेश आपल्याला खेळताना पाहायला मिळेल 9 चेंडूंवरती 29 धावा। दर्जेदार धुवाधार तुफानी खेळी मयुरेशच्या माध्यमातून आपण खेळताना पाहायला मिळते। 70 धावांचा मोठा टार्गेट पार करीत असताना जय भोले, तर मात्र ऋषेश्वर बुद्दल संघाकडून पुन्हा एकदा पुढे सरकलाय, एक्स्ट्रा कव्हर्सच्या डोक्यावरून अनबिलिव्हेबल शॉट, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, मयुरेशच्या बॅट मधून निघालाय कडक बेधडक चौकार। आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 40, जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 30 धावांची गरज। ओहो काय फटका खेळलाय, पुन्हा एकदा मयुरेश साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो। एकटा आहे मैदानात, परंतु एकटा बस अशा प्रकारची फटकेबाजी मयुरेश वरवटकर। धावसंख्या झटपट बदलताना पाहायला मिळते। धावसंख्या 44, 15 चेंडू आणि 26 धावा। सामना होता कुठे आणि मयुरेशने सामना आणलाय कुठे, काय दर्जेदार फटकेबाजी। कुंदनला कमबॅक करावा लागेल ऋषेश्वर बुद्दल संघाकडून, ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल। पाहायचंय पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सच्या डोक्यावरून फटका साधलाय, दर्जेदार फटका साधलाय। चेस करण्याचा प्रयत्न थोडासा फंबल झालाय। 3 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत मयुरेशच्या माध्यमातून। 3 धावेने धावसंख्या झटपट बदलताना पाहायला मिळेल। धावसंख्या 47, 14 चेंडू 23 धावा, 14-23 असं समीकरण असताना ही महत्वपूर्ण पार्टनरशिप जय भोले कोंडकारूळ संघाकडून आपल्याला पाहायला मिळते। बारा चेंडूंवरती 40 धावा, काय फलंदाजी पाहायला मिळते। नॉन स्ट्राइक एंडला मयुरेश, तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं षटक कुंदनाच्या हातामध्ये चेंडू आहे ओव्हर द विकेटने। पुन्हा एकदा यश याने दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळेल। डिपिड विकेटला विक्रांत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, वेगवान थ्रो, परंतु 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत। 2 धावेने धावसंख्या नक्कीच पुढे ट्रबल होताना आपल्याला पाहायला मिळेल। 49, अजूनही चालू षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी। 13 चेंडू 21 धावा असं समीकरण, 13-21 समीकरण असताना पाहायचं यश मिरजुळकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आयकॉन खेळाडू आयकॉन टू आयकॉनची लढत, गतीमध्ये बीट केलंय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू आहे का पाहणं गरजेचं ठरेल। निखिल कटनाक चेंडू पर्यंत पोहोचतोय। 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत। 2 धावेवरच समाधान। आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय। 3 षटकाखेरीज धावसंख्या 51, अर्धशतक पूर्ण केलं जातंय। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 19, 12-19 असं समीकरण असताना चला नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार आमच्या सोबत जोडले जातील। टॉस साठी आपल्या सोबत पुनश्च एकदा आदरणीय गोपी सर आपल्या सोबत जोडणार आहेत। तरी सागरपुत्र असगोली कर्णधार मनीष पावसकर, त्यानंतर जय भैरी कर्णधार आकाश दातकर, आपल्याला विनंती करतोय आपण लवकरात लवकर टॉस का बॉस नाणेफेकी कक्षाच्या दिशेने या। बारा चेंडू 19 धावेची गरज असताना पाहायचा आहे गोलंदाजी मार्कवरती महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज या ठिकाणी येतोय। निनाद
महत्वपूर्ण या ठिकाणी निनाद्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. मॅन फ्रॉम धुपावे आणि पाहायचंय निनाद्याच्या वरती कशा प्रकारे आक्रमण चढवलं जाईल. नाणेफेकी कक्षाच्या दिशेनं आदरणीय गोपी जाधव सर. येस, थँक्यू. मॅच सुरू आहे, मात्र आपण पहिल्या सेमीफायनलचा थरार या सामन्यानंतर अनुभवणार आहोत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय आपली अभिमानाची स्पर्धा खारवी प्रीमियर लीग 2026 7वं पर्व आणि 7व्या पर्वाचा हा 5वा दिवस. सेमीफायनल 1 मध्ये 2 संघ आपल्या समोर दाखल होतील. तुल्यबळ संघ आहे, सामना चांगला रंगेल. मात्र दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी या आणि टॉससाठी आपल्यासोबत आदित्यजी वासावे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. ओहो होय. हॅलो 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 हॅलो. चला दोन्ही कर्णधार सागरपुत्र असगोली, जय भैरी जांभारी या ठिकाणी धावसंख्या थोडा आवाज द्या. दोन्ही कर्णधार आपल्याला तिसरा व अंतिम पुकार. सागरपुत्र असगोली कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा एकदा पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न. निनादवरती चढवलेलं आक्रमण आपण पाहतोय. धावसंख्या 62. येणारे चेंडू आहेत 8 आणि धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल 8. 8 चेंडू 8 धावेची गरज. राऊंड विकेटने मारा केला जातोय निनादेच्या माध्यमातून यशसाठी. पुन्हा एकदा लो फुल टॉस. चेंडू हवेमध्ये भिरकावलाय. विक्रांत खाली. झेल पकडला जाईल. यशला माघारी परतावं लागेल. ऐन मोक्याच्या क्षणी मिळालेली ही विकेट इथून पुढे सामन्याला कलाटणी देणारा क्षण हा ठरेल का पाहायचं आहे. हॅलो. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. वैयक्तिक खेळी पाहायला गेली तर मयुरेशची दर्जेदार पाहायला मिळते. 13 चेंडूंवरती 41 धावा. नॉन स्ट्राईक एंडला आहे. आता मात्र मॅच संपवली जाईल का त्याच्या माध्यमातून पाहणं गरजेचं ठरेल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळेल. ईशान अडिवरेकर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर तुळसुंदे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ज्यानं गाजवलंय आता मात्र ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये आपली छाप ओढण्यासाठी या ठिकाणी मैदानात दाखल झालाय. चांगल्या प्रकारे स्ट्रोक त्याच्या माध्यमातून असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेतले. दरम्यान हे षटक संपल्याचे खूण पंच सागरजी पाटील यांच्या माध्यमातून केलं जाईल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 7. 6 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा आपण टॉस का बॉस या कक्षाच्या दिशेनं आपल्या सोबत जोडले जात आहेत सन्माननीय जाधव सर. धन्यवाद. आदित्य वासावे साहेब आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पहिल्या सेमीफायनलचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. खारवी प्रीमियर लीग मानाची अभिमानाची स्पर्धा. जय भैरी झांबारी विरुद्ध सागरपुत्र असगोली असा सामना रंगेल. टॉस कॉइन फ्लिप केला जाईल. कॉल जय भैरीचा असेल. छाप असा कॉल आणि काट म्हणजे टॉस जिंकलाय टीम सागरपुत्र असगोलीने. धन्यवाद साहेब, आपण मंचावर असं नसतं बा. सेमीफायनलची मॅचच्या आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला राहिलाय. टॉस जिंकलाय, काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. समोरच्या संघामध्ये देखील अनेक मातब्बर खेळाडू आहेत. आकाश धातकर चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षण करत असताना साधारण किती धावांपर्यंत थांबवलं पाहिजे असं वाटतंय? 50च्या आत थांबावं लागेल त्यांना. एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. हो. विशिंग यू ऑल दी बेस्ट. आकाश, अनेक उलटफेर घडताय. जल्लोष आवाज ऐकायला येतोय. अनेक उलटफेर मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. तू टॉस जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असतास आणि आता बॅटिंग करायची आहे, काय रणनीती असेल?
तर नक्कीच मी पण टॉस जिंकलो असतं तर आम्ही बॅटिंगच घेतली असती, कारण की आम्ही जेवढे पण मॅच खेळलो तर बॅटिंगनीच जिंकलेलो आहे आणि जे आमचं चालू आहे तसंच आम्ही चालू ठेवणार आहोत. हीच आमची म्हणजे आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. फायनल मॅचला पोहोचण्यापासून आता एक पाऊल मागे आहे संघ. सेमीफायनलचा थरार आहे. आकाश दातकर नेहमीच चांगला खेळतो. परवा तू चांगला खेळलायस. आज देखील तुझ्याकडून भरपूर अपेक्षा असतील. पण तू काय सांगशील की कुठल्या गोष्टींवर आज विशेष काम करणं गरजेचं आहे? नक्कीच सर, आपल्या समाजामध्ये खूप सपोर्ट असतो मला, तर मी त्यांचं मन नाही दुखवत, तर मी त्यांचा प्रयत्न करेन की चांगली बॅटिंग करण्याचा आणि त्यांचं मन नाही दुखवणार अशीच मी अपेक्षा ठेवतो की मला सपोर्ट करत राहा आणि पुढच्या मॅचमध्ये मी चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करेल. विशिंग यू ऑल दी बेस्ट. आपण टॉस बॉक्समध्ये फार वेळ नको घेऊया कारण मॅच चांगली रंगली आहे मैदानामध्ये आणि फिनिश देखील होती बहुधा मॅच. टॉस अपडेट, सागरपुत्र आजकोलीने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पहिल्या सेमीफायनलमध्ये, तर फलंदाजी करेल जय भैरी जांबारी. पहिल्या सेमीफायनलचा थरार रंगेल. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आपला अभिमान, आपला स्वाभिमान, आपली स्पर्धा. खारवी प्रीमियर लीग 2026 7व्या पर्वाचा 16 अंतिम दिवस. सेमीफायनल नंबर 1 tenniscricket.in वर. धन्यवाद. धन्यवाद जाधव सर. या ठिकाणी आपण पाहतोय मॅच संपन्न होते. जयफोले खोंडकारूळ संघ चौथा सेमीफायनलिस्ट संघ ठरतोय आणि ऋषेश्वर बुधल संघाला 69 धावसंख्या उभारलेली ती डिफेंड करता आली नाहीये आणि माघारी परतावं लागेल ऋषेश्वर बुधल संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मयुरेश वरवटकर. रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशन व केपीएल एक्सिस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खारवी प्रीमियर लीग 2026 7व्या पर्वाचा हा महासंग्राम आपण पाहतोय. आणि हा महासंग्राम पार पाडण्यासाठी आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलंय. ते म्हणजे श्री गजानन नारायण कोळी नाखवा करंजा यांच्या माध्यमातून आकर्षक चषक, त्याचप्रमाणे जय भोली ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं रोख पारितोषिक रुपये 1,00,000 आपल्याला पुरस्कृत झालंय. तरी जय भोली ग्रुप कोंडकारूळ, त्याचप्रमाणे श्री गजानन नारायण कोळी नाखवा करंजा यांचं देखील आपण या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक बोट साई गणेश श्री बाबासाहेब पांडुरंग कुलट कुलाबा, त्याचप्रमाणे श्री गोरख बाबाजी लंके कुलाबा, तांडेल आदेश विलास जागकर आणि खलाशी वर्ग यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक या ठिकाणी प्राप्त झाले. त्यांना देखील हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं आकर्षक चषक बोट गुणाधीश भोले श्री आदित्य शांताराम वासावे आणि खलाशी वर्ग यांच्याकडून रोख रक्कम 15,000 देणगी आपल्याला प्राप्त झाले. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक चषक व रोख रक्कम 15,000 आपल्याला पुरस्कृत केले. ते म्हणजे जय दत्तात्रय भोले नाकवा श्री गीताराम दत्तू बाबर, तांडेल श्री प्रियाल हरिश्चंद्र जागकर आणि खलाशी वर्ग यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार. या स्पर्धेतील मालिकावीर डबल गिअरची आपण जी सायकल पाहतोय ती सायकल आपल्याला पुरस्कृत केले कुमारी अर्था अमरनाथ जाधव आणि कुमारी ओवी अमरनाथ जाधव यांच्याकडून. थँक्यू. चला टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. सागरपुत्र आजगोली तुमच्यासाठी हा कॉल आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टीम जय भैरी जांभारी तुमचे 2 फलंदाज मैदानामध्ये येऊ द्या. धन्यवाद. त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज या गोलंदाजासाठी सौजन्य केले गेले ते म्हणजे कुमारी त्रिशा सिद्धेश डोरलेकर गावडे आंबेरे हिच्या माध्यमातून आकर्षक चषक. थँक्यू. तुला थोडंसं थांबवतोय सैराज. विश्वनाथजी अजगोलकर साहेब बुधलवरून आज उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण मंचावर करणार आहोत. मुकेशजी अजगोलकर साहेबांना विनंती करतो की तो सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा. विश्वनाथजी अजगोलकर साहेबांचा सन्मान आपण करतोय. आज आवर्जून त्यांची उपस्थिती. यानंतरचा सन्मान आदरणीय विनायकजी सुर्वे साहेब जे बरवडे गावावरून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत.
त्यांचा देखील सन्मान परेशदादा भाऊकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करूया. अनेक मान्यवर येत आहेत, प्रत्येकाचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय आणि तो सन्मान आपण बघतोय सध्या मुख्य मंचावर केला जातोय. आणि सध्या आपण बघतोय हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. विनायकजी सुरभे साहेबची वरवडीवरून आज उपस्थित आहेत. धन्यवाद, आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला मॅचला सुरुवात होणार आहे आणि जसं मॅचला सुरुवात होईल कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया सुभाष सावंत सरांचा आवाज. धन्यवाद.